अमरावती शहरामध्ये प्रथमतः राजे शहाजी, राजे शिवाजी व राजे संभाजी यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारे सह्याद्री महानाट्य दिनांक 20 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत अमरावती शहरातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण संस्थेच्या भव्य मैदानावर होणार असून याची जय्यत तयारी महानाट्याचे मुख्य कार्यालय पंचवटी चौकातील सिटी सेंटर मॉल येथे सुरू आहे। या तयारीचा आढावा घेण्याकरिता सह्याद्री महानाट्याचे लेखक निलेश दळमकर तसेच आयोजन समितीचे धनंजय देशमुख सोबतच राजेश तायडे यांनी विदर्भ न्यूजला ही माहिती दिली। सह्याद्री महानाट्याचा लेखक दिग्दर्शक विदर्भ न्यूज या चॅनलच्या माध्यमातून इथं आपणा सर्वांना आवाहन करतो की हे महानाट्य सहकुटुंब सहपरिवार मित्र आपदासह पाहायला या। 20 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी असा 5 दिवस कंटिन्युअस हा प्रयोग इथे शिवाजी बीपीएड कॉलेज पंचवटी चौकातल्या या मैदानात होतो आहे। एक भव्य अशी कलाकृती आहे ज्यामध्ये कितीतरी सिने कलावंत अभिनय करत आहेत। किशोरी शहाणे जिजाऊंच्या भूमिकेमध्ये आहे। तसेच अनेक छोट्या मोठ्या सिने कलावंतांना तुम्हाला या महानाट्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल। आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा एवढा मोठा भव्य रंगमंच आहे की 80 फूट आणि 120 फूट असा हा लंबा रुंदा असलेला रंगमंच, त्यानंतर 34 फूट उंच रंगमंच आणि हा सरकताना हा फिरताना हा बदलता रंगमंच आहे। डिजिटल रंगमंचावरचं हे पहिलं महानाट्य तुम्हाला पाहायला मिळेल आणि एक भव्य असा आणि एक वेगळा अद्भुत असा अनुभव असेल आणि 10 सेकंडमध्ये बदलणारे स्टेज आहे आणि एकूण पूर्ण शोच्या दरम्यान 27 वेळा हा रंगमंच पूर्णपणे बदलून जातो। एका क्षणात नदी जंगल असेल तर दुसऱ्या क्षणामध्ये राजमहाल उभा असेल, तिसऱ्या क्षणामध्ये दिल्लीचा औरंगजेबाचा दरबार असेल। पूर्णपणे बदलणारा रंगमंच पाहण्यासाठी तुम्ही सह्याद्री बघायला या। ही शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेची गोष्ट बघण्यासाठी तुम्ही सह्याद्री बघायला या। त्यानंतर शहाजी राजांनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे शहाजी राजांनी आणि जिजाऊंनी प्रयत्न केले त्या नवरा बायकोचं हे स्वप्नपूर्तीचं गोष्ट पाहण्यासाठी तुम्ही सह्याद्री बघायला या। आणि जे स्वराज्य पूर्ण करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा इतिहास बघण्यासाठी सह्याद्री बघायला या आणि ते स्वराज्य टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या शंभूराजांचाही इतिहास बघण्यासाठी तुम्ही सह्याद्री बघायला या। कारण या सर्व इतिहासाचा साक्षीदार आहे सह्याद्री आणि या सह्याद्री महानाट्याच्या भव्य आयोजनाचे साक्षीदार आहात तुम्ही आणि त्याचे या भव्य ऐतिहासिक आयोजनाचे साक्षीदार होण्यासाठी तुम्ही सह्याद्री बघायला या एवढंच आव्हान या निमित्ताने करतो। धन्यवाद। महानाट्याविषयी महत्त्वाची बाब जर आपण बघितली तर आपण आजवर अमरावती शहरामध्ये जे काही महानाट्य किंवा मोठे मोठे प्रोग्राम होऊन गेले यामध्ये आपण बघितलं असेल की जिथे नाटक सादर होतं याचा जो बॅकड्रॉप किंवा जे बॅकग्राऊंड असतं त्या बॅकग्राऊंडला एक स्टेबल किंवा परमनंट असा एक देखावा केलेला असतो। तर या सह्याद्री महानाट्याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या मागे बदलता रंगमंच आहे। म्हणजे जो मागचा जो बॅकड्रॉप आहे हा बॅकड्रॉप प्रसंगाप्रमाणे बदलतो आणि क्षणात बदलणारा रंगमंच आहे। संपूर्ण भारतामध्ये असा रंगमंच कुठे उपलब्ध नाही आहे। तर या सह्याद्री महानाट्याच्या माध्यमातून अमरावतीकरांना व सर्व जनतेला डिजिटल रंगमंच पाहायला मिळणार आहे। आणि याच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर जसा म्हणजे महानाट्यामध्ये स्टेजवर जसा प्रसंग राहणार त्याप्रमाणे त्याचा बॅकग्राऊंड बदलणार। म्हणजे जसा जंगलाचा प्रसंग असला की जंगल, युद्धाचा प्रसंग असला की रणभूमी, गडकोट किल्ले, दरबार राजदरबार हे सर्व याचं असं म्हणजे अक्षरशः असं वाटेल आपल्याला की आपल्या समोर जणू आपल्या नजरेसमोर जे सगळं होत आहे बा आणि क्षणात तो रंगमंच सर्व तुम्हाला सादर करेल तुमच्या समोर। जो सह्याद्री महानाट्य आपण जे आयोजित केलं तर लोकांनी का बरं पाहावं त्याचं मी थोडक्यात एक उदाहरण सांगतो की याचा साक्षीदार हा एक सह्याद्री आहे। सह्याद्री म्हणजे हा पर्वत आहे। या पर्वताला सह्याद्रीला हे माहीत आहे का स्वराज्य कसं मिळालं किंवा स्वराज्याची स्थापना कशी झाली। तर जेव्हा शहाजी राजांना याचे डोहाळे लागले होते की आपलं एक राज्य स्वतःचं राज्य असावं तर त्यांनी तेव्हा वयाच्या 8व्या वर्षीच त्यांची एक ती स्वराज्याची स्थापनेची ती भूमिका जिजाऊसोबत त्यांनी एक शेअर केली मांडली। त्याच्यानंतर जिजाऊ राजांनी जेव्हा शिवाजी महाराजांवरती जेव्हा ते संस्कार त्यांना दिले स्वराज्याचे त्यात म्हणजे पूर्ण स्वराज्याचं जसं साकारलं शिवाजी महाराजांनी जसं साकारलं स्वराज्य त्या सह्याद्रीला ते पूर्ण तुम्हाला डिटेल सांगेलच। त्यानंतर राजे संभाजींनी कसं जीवाचं प्राण त्यागून त्याचं रक्षण केलं
हे तुम्हाला भव्य दिव्य या प्रोग्रामात तुम्हाला स्वतःला सगळं समजून घेईल आणि प्रत्येक पिढीला कळेल असं एक प्रत्येकाने पाहावं असं मी तुम्हाला कळकळीची एक विनंती करतो आणि आवाहन करतो की अमरावतीच्या घराघरात जे शिवभक्त शिवप्रेमी आहेत यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद. विदर्भ न्यूज, अमरावती.